कल्पना करा, ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेचा जन्म झाला, ज्या राम मंदिर आंदोलनामुळे बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा ही देशभर हिंदुत्वाच्या बुलंद आवाजाची बनली, त्याच हिंदुत्वावरती आज उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा स्वतःची भूमिका सिद्ध करावी लागत आहे. हा प्रश्न फक्त राम मंदिराचा नाहीये, हा प्रश्न महाराष्ट्रातील हिंदुत्वाच्या नेतृत्वाचा आहे. भाजपने हिंदुत्वाचा राजकीय ब्रँड हा पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला आहे का? एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या वारशावरती आपला दावा अधिक मजबूत केला आहे का? आणि या दोघांच्या कोंडीत अडकलेल्या उद्धव ठाकरे यांनी आता पुन्हा हिंदुत्वाचं कार्ड टाकलं आहे का? आणि म्हणूनच रामरक्षा आंदोलन हे केवळ धार्मिक आंदोलन नाहीये, तर 2029च्या राजकारणाची पहिली मोठी चाल आहे का? यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या केवळ सत्तेची लढाई सुरू नाहीये, तर विचारसरणीवरती देखील संघर्ष हा सुरू आहे. 2022 मध्ये शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसा आपल्याकडे असल्याचा दावा केला. भाजपने देखील राष्ट्रीय पातळीवरती हिंदुत्वाचा अजेंडा आणखीन आक्रमकपणे पुढे नेला. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये राहिल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावरती हिंदुत्व सोडलं हा आरोप सातत्यानं होत राहिला. राजकारणामध्ये इमेज हीच सर्वात मोठी ताकद असते आणि एकदा इमेज ढासळली की ती पुन्हा उभी करण्यासाठी केवळ भाषणं पुरेशी नसतात. त्यासाठी महत्वाची असतात ती म्हणजे प्रतिकात्मक आणि भावनिक आंदोलनं, जी करावी सातत्यानं लागतात. कदाचित म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन हे सुरू केलं असावं. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दानपेटी व्यवस्थापनासंदर्भात कथित आर्थिक अनियमितता, बनावट पावत्या आणि निधीच्या गैरव्यवहाराचे आरोप हे समोर आले. या प्रकरणाची चौकशी ही उत्तर प्रदेश पोलीस आणि विशेष तपास पथकाकडून सुरू असून काही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अंतिम न्यायालयीन निष्कर्ष अद्याप आलेला नाहीये, त्यामुळे हे आरोप सध्या तपासाच्या टप्प्यावरती आहेत. याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन हे सुरू केलंय. सुरुवात झाली ती मुंबईच्या दादरमधील ऐतिहासिक हनुमान मंदिरामध्ये. मुसळधार पाऊस, शेकडो शिवसैनिक, रामरक्षा, हनुमान चालीसा, महाआरती, वरकरणी, धार्मिक वातावरण, पण राजकीय संदेश हा अतिशय स्पष्ट होता. या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपला लक्ष केलेलं होतं. राम मंदिरासाठी कारसेवकांनी बलिदान दिलं. मंदिराच्या नावावरती जर भ्रष्टाचार होत असेल तर तो हिंदू समाज कधीही सहन करणार नाही. त्यांनी शिवसेनेनं राम मंदिरासाठी दिलेल्या चांदीच्या विटेची देखील आठवण करून दिली आणि सर्वात चर्चेत राहिलेलं विधान म्हणजे आम्हाला भाजपमुक्त राम हवा आहे. हे वाक्य महत्वाचं का? कारण गेल्या अनेक वर्षात भाजपने राम आणि हिंदुत्व या दोनही मुद्द्यांवरती आपलं राजकीय वर्चस्व हे निर्माण केलेलं आहे. उद्धव ठाकरे आता तो संबंध तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा संदेश असा दिसतोय की राम म्हणजे भाजप नाही आणि हिंदुत्व म्हणजे केवळ भाजपच नाही. आता या आंदोलनामागचं राजकारण समजावून घेणं हे महत्वाचं आहे. त्यातला पहिला उद्देश म्हणजे स्वतःच्या पक्षात नवसंजीवनी निर्माण करणं. गेल्या काही महिन्यात आमदार, खासदार आणि स्थानिक नेत्यांनी साथ सोडली आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. अशा वेळी हिंदुत्वासारखा भावनिक मुद्दा हा संघटना पुन्हा एकत्र आणण्याचं साधन ठरू शकतो. दुसरा उद्देश म्हणजे हिंदुत्वाच्या राजकारणात पुन्हा स्वतःची जागा निर्माण करणं. कारण आज महाराष्ट्रात हिंदुत्वाचा सर्वाधिक राजकीय लाभ हा भाजप आणि शिंदे गटाला मिळत असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे ते समीकरण बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि तिसरा उद्देश म्हणजे भाजपला त्यांच्या सर्वात मजबूत मुद्द्यावरतीच बचावात्मक भूमिकेत आणणं. कारण राम मंदिर हे भाजपचं सर्वात मोठं राजकीय प्रतीक आहे. त्याच मंदिराच्या व्यवस्थापनावरती प्रश्न उपस्थित झाले तर नैतिक दबाव निर्माण होऊ शकतो. मुंबईतील रामरक्षा आंदोलनाला प्रतिसाद हा नक्कीच मिळाला. पावसातही कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसली. माध्यमांमध्ये देखील चर्चा झाली. पक्षात नव्यानं ऊर्जा आल्याचे चित्र देखील उभं राहिलं. मात्र दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची आहे. उद्धव ठाकरे रामरक्षा स्तोत्र वाचून म्हणत असल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आला आणि त्यावरून टीकाही झाली, ट्रोलिंगही झालं. म्हणजेच आंदोलनाला जितकी प्रसिद्धी मिळाली तितकाच विरोधाचा सामनाही करावा लागला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गर्दी आणि मतदान यांच्यात नेहमीच सरळ संबंध असतो असं नाहीये. यापूर्वी अनेक मोठ्या सभा झाल्या पण त्याचं मतांमध्ये रूपांतर झालंच असं नाहीये. आता पुढचा टप्पा अधिक महत्वाचा आहे. 18 जुलै, स्थळ उपराजधानी नागपूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, भाजपच्या वैचारिक राजकारणाचं केंद्र. अशा ठिकाणी जाऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आंदोलन करणं हा केवळ धार्मिक कार्यक्रम राहत नाही, तो थेट राजकीय आणि वैचारिक संदेश ठरतो.
जर नागपूरमध्येही मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला तर उद्धव ठाकरे यांचं नरेटिव्ह मुंबई बाहेर देखील प्रभावी ठरू शकतं. पण ही रामरक्षा आंदोलनाची रणनीती जितकी आकर्षक दिसतेय तितकीच कठीण देखील आहे. कारण उद्धव ठाकरे अजूनही महाविकास आघाडीचा भाग आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. एकीकडे आक्रमक हिंदुत्व तर दुसरीकडे धर्मनिरपेक्ष मित्रपक्ष. हा समतोल साधणं सोपं नाहीये. याशिवाय भाजप या आंदोलनाला राजकीय स्टंट किंवा उशिरा आठवलेलं हिंदुत्व असं म्हणत प्रत्युत्तर देऊ शकतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराबाबतच्या तपासातून जर ठोस किंवा न्यायालयीनदृष्ट्या सिद्ध निष्कर्ष समोर आले नाही तर या आंदोलनाची धार कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूण चित्र काय सांगतं तर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा गिअर पुन्हा टाकला आहे. पण हा फक्त पहिला गिअर आहे की यानंतर त्यांचं राजकारण पुन्हा वेग पकडणार आहे, याचं उत्तर हे पुढचे काही महिने देतील. मुंबई हा पहिला टप्पा होता, नागपूर दुसरी परीक्षा असेल आणि त्यानंतर 2029च्या निवडणुका या आंदोलनाचा खरा प्रभाव मोजतील. महाराष्ट्रात हिंदुत्व आजही प्रभावी राजकीय मुद्दा आहे, पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे. हिंदुत्वाच्या नेतृत्वाचा चेहरा कोण? भाजप, एकनाथ शिंदे की पुन्हा उद्धव ठाकरे? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय समीकरणांची दिशा ठरवणार आहे. तुमच्या मते रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला नवी ऊर्जा देईल का, की हा फक्त अल्पकालीन राजकीय प्रयोग ठरेल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोवर जय महाराष्ट्र.